हाय फ्रेंड्स, दीपालीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहे फिश करी। तर कशी बनवायची ते बघूया चला। तर सगळ्यात आधी आपण फिश धुवून घेतलेली आहे। कांदा पण असं भाजून घ्यायचा आहे आणि खोबरं पण भाजलेलं आहे आणि इथं सगळे खडे मसाले आहे आणि आपल्याला भाजून घ्यायचे आहे अशा प्रकारे। आणि लसूण अद्रक पण घेतलेला आहे, याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे सगळ्या मसाल्यांची। तर आपण अशा प्रकारे मसाला बनवून घेतलेला आहे। तर गरम तेल झालेलं आहे, आता आपण यात मसाला घालून घेऊया आणि 2 मिनिटे छान असं लाल होईस्तोवर परतून घ्यायचं आहे। छान 2 मिनिटे आपला मसाला पण परतून झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला थोडं कमी वाटलं होतं तेल, म्हणून मी यामध्ये थोडं तेल घातलेलं आहे आणखी। आता यात एक टोमॅटो घातलेला आहे बारीक चिरून आणि आपण चवीनुसार तिखट, मीठ आणि हळद पण घातलेली आहे आणि आपण छान असं मिक्स करून घेऊया एकदा। छान आपल्याला अशा प्रकारे मसाला परतून घ्यायचा आहे। आता टमाटर घातलं असल्यामुळे तो लवकर मऊ झाला पाहिजे, म्हणून आपण 2 मिनिटे झाकून ठेवूया। आता बघू शकता छान तेल पण सुटलेलं आहे मसाल्याला आणि टोमॅटो पण छान शिजलेला आहे। यात आता आपण स्वच्छ धुवून घेतलेली फिश घालून घेऊया आणि छान एकदा परतून घेऊ। फिशला खूप जास्त असं म्हणजे फिरवायचं नाही, नाहीतर ते पीस तुटण्याची शक्यता असते, म्हणून आपण याला हळूवारपणेच असं फिरवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण यामध्ये गरम पाणी घालून घेऊया आणि अशा प्रकारे आपण रस्सा तयार करून घेतलेला आहे। छान 10 मिनिटे उकडी आणली आहे। आपण फिश असल्यामुळे जास्त शिजवून पण घ्यायची। अशा प्रकारे आपली फिश करी तयार आहे। तर आपण गरमागरम पोळीसोबत किंवा भातासोबत सर्व करून घेऊया।